नमस्सर्वेभ्यः सुप्रभातं च। अद्य भारतीये नाट्यशास्त्रे भावव्यञ्जकं नाम सप्तमे अध्याये व्यभिचारी भावान् शृणुमः। व्यभिचारिण इदानीं व्याख्यास्यामः। अत्राह व्यभिचारिण इति कस्मात् उच्यते? वि अभि इत्येता उपसर्गौ चर इति गत्यर्थो धातुः विविधम् आभिमुख्येन रसेषु चरन्तीति व्यभिचारिणः। वागङ्गसत्त्वोपेतान् प्रयोगे रसान् नयन्तीति व्यभिचारिणः। अत्राह कथं नयन्तीति उच्यते। लोकसिद्धान्त एष यथा सूर्य इदं दिनं नक्षत्रं वा नयतीति, न च तेन बाहुभ्यां स्कन्धेन वा नीयते, किन्तु लोकप्रसिद्धमेतत् यथेदं सूर्यो नक्षत्रं दिनं वा नयतीति। एवमेते प्रयोगं नयन्तीति व्यभिचारिण इत्यवगन्तव्या नाम। त इह सङ्ग्रहाभिहिता 33 व्यभिचारिणो भावाः, तान् वर्तयिष्यामः। तत्र निर्वेदो नाम दारिद्र्यव्याध्यवमान अधिक्षेप आकृष्ट क्रोध ताडन इष्टजन वियोग तत्त्वविज्ञानादिभिर्विभावैः समुत्पद्यते। स्त्री नीच प्रकृतीनां तमभिनयेत् रुदित निश्वसित उच्छ्वसित सम्प्रधारणादिभिरनुभावैः। अत्र श्लोकः दारिद्र्येष्टवियोगाद्यैर्निर्वेदो नाम जायते सम्प्रधारण निश्वासैस्तस्य त्वभिनयो भवेत्। अत्रानुवंश्ये आर्ये भवतः इष्टजनस्य वियोगात् दारिद्र्यात्याधितस्तथा दुःखात् वृद्धिं परस्य दृष्ट्वा निर्वेदो नाम सम्भवति। बाष्पपरिप्लुतनयनः नः पुनश्च निःश्वासदीनमुखनेत्रः योगीव ध्यानपरो भवति हि निर्वेदवान् पुरुषः। ग्लानिर्नाम वान्तविरिक्तव्याधितपो नियमोपवास मनस्तापातिशय मदन मद्यसेवनातिव्यायामाध्वगमन क्षुत्पिपासा निद्राच्छेदादिभिर्विभावैः समुत्पद्यते। तस्याः क्षामवाक्यनयनकपोलोदरमन्दपदोत्क्षेपणवेपनानुत्साह तनुगात्रवैवर्ण्यस्वरभेदादिभिरनुभावैः अभिनयः प्रयोक्तव्यः। अत्रार्ये भवतः वान्तविरिक्तव्याधिषु तपसा जरसा च जायते ग्लानिः काश्येन साभिनेय मन्दभ्रमणेन कासेन गदिते क्षामक्षामैर्नेत्रविकारैश्च दीनसञ्चारैः श्लथभावेनाङ्गाना मुहुर्मुहुर्निर्दिशेत् ग्लानिम्। शङ्का नाम सन्देहात्मिका स्त्री नीचप्रभवा चौर्याभिग्रहण नृपापराध पापकर्मकरणादिभिर्विभावैः समुत्पद्यते। तस्य मुहुर्मुहुरवलोकन अवगुण्ठन मुखशोषण जिह्वापरिलेहन मुखवैवर्ण्य स्वरभेद वेपथु शुष्कोष्ठकण्ठावसादादिभिरनुभावैः अभिनयः प्रयोक्तव्यः। चौर्यादिजनिता शङ्का प्रायः कार्या भयानकी प्रियव्यलीगजनिता तथा शृङ्गारिणी मता। अत्राकारसंवरणमभीचन्दीति केचित्, तच्च कुशलैरुपाधिभिः इङ्गितैश्च उपलक्ष्यम्। अत्रार्ये भवतः द्विविधा शङ्का कार्या ह्यात्मसमुत्था च परसमुत्था च या तत्रात्मसमुत्थ
यथा साज्ञेया दृष्टिचेष्टाभिः किञ्चित् प्रवेपिताङ्गस्त्वथो मुखो वीक्षते च पार्श्वानि गुरुसज्जमानजिह्वः श्यावास्यः शङ्कितः पुरुषः। असूया नाम नानापराधद्वेषपरैषद्यै सौभाग्यमेधा विद्यालीलादिभिर्विभावैः समुत्पद्यते। तस्याश्च परिषदि गुणोपगातेर्ष्या चक्षुप्रदानातो भ्रुकुटीक्रियावज्ञानकुत्सनादिभिरनुभावैः अभिनयः प्रयोक्तव्यः। अत्रार्ये भवतः परसौभाग्येश्वरतामेधा लीलासमुच्छ्रयाल् दृष्ट्वा उत्पद्यते ह्यसूया कृतापराधो भावेद्यश्च भ्रुकुटिकुटिलोत्कटमुखैः शेर्ष्या क्रोधपरिवृत्तनेत्रैश्च गुणनाशनविद्वेषैस्तत्राभिनयः प्रयोक्तव्यः। मदो नाम मद्योपयोगादुत्पद्यते। स च त्रिविधः पञ्चविधभावश्च अत्रार्या भवन्ति। त्रिविधस्तु मदः कार्यस्तरुणो मध्यस्तथावकृष्टश्च करणं पञ्चविधं स्यात् तस्याभिनये प्रयोक्तव्यं। कश्चिन्मत्तो गायति रोदिति कश्चित् तथा हसति कश्चित् परुषवचनाभिधायी कश्चित् तथा स्वपिति। उत्तमसत्त्वश्चेते हसति च गायति च मध्यमप्रकृतिः परुषवचनाभिधायी रोदित्यपि चाधमप्रकृतिः। स्मितमधुरवदनरागो हृष्टतनुः किञ्चिदाकुलितवाक्यः सुकुमाराविद्धगतिस्तरुणमदस्तूमप्रकृतिः। स्खलिताघूर्णितनयनः स्रस्तव्याकुलितबाहुविक्षेपः कुटिलव्याविद्धगतिर्भवति मदे मध्यमप्रकृतिः। नष्टस्मृतिर्हतगतिश्छर्दितहि काकभैः सुबीभत्सः गुरुसज्जमानजिह्वो निष्ठीवति चाधमप्रकृतिः। रङ्गे पिबतः कार्या मदवृद्धिर्नाट्ययोगमासाद्य कार्यो मदक्षयो वै यः खलु पीत्वा प्रविष्टः स्यात्। सन्त्रासाञ्चोगाद्वा भयात् प्रहर्षाच्च कारणोपगतः उत्क्रम्यापि च कार्यो मदप्रणाशः क्रमात्तज्ञैः। एभिर्भावविशेषैर्मदोद्धृतं सम्प्रणाशमुपयाति अभ्युदयसुखैर्वाक्यैर्यथैव शोकक्षयं याति। श्रमो नाम अध्वव्यायामसेवनादिभिर्विभावैः समुत्पद्यते। तत्र गात्रपरिमर्दन संवाहन निःश्वसित विजृम्भित मन्दपदोत्क्षेपण नयनवदन विकूणन सीत्कारादिभिरनुभावैः अभिनयः प्रयोक्तव्यः। अत्रार्य नृत्ताद्व्यायामान् नरस्य सञ्जायते श्रमो नाम निःश्वासखेदशमनैस्तस्याभिनयः प्रयोक्तव्यः। आलस्यं नाम स्वभावखेदश्रमव्याधिसौहित्यगर्भादिभिर्विभावैः समुत्पद्यते स्त्रीनीजानां। तदभिनये सर्वकर्मानभिलाष शयनासननिद्रातन्त्रीसेवनादिभिरनुभावैः। अत्रार्य आलस्यं त्वभिनेयं खेदोपगतं स्वभावजं चापि आहारविहारविक्षेपं
സംസാരവർജിതാനാമാരംഭാണാമനാരംഭാത്. ദൈന്യം നാമ ദൗർഗത്യമനസ്താപാദിഭിർവിഭാവൈഃ സമുത്പദ്യത്തെ. തസ്യാധ്യതിശിരോരോഗഗാത്രഗൗരവാന്യമനസ്കതാ മൃജാപരിമാർജനാദിഭിരനുഭാവൈഃ അഭിനയഃ പ്രയോക്തവ്യഃ. അത്രായ ചിന്തൗത്സുക്യസമുദ്ധാ ദുഃഖാദ്വാ ഭവതി ദീനതാ പുംസാം സർവമൃജാപരിഹാരൈർവിവിധോഭിനയോ ഭവേത്തസ്യാഃ. ചിന്താ നാമ ഐശ്വര്യഭ്രംശിഷ്ടദ്രവ്യാപഹാരദാരിദ്ര്യാദിഭിർവിഭാവൈഃ ഉത്പദ്യത്തെ. താമഭിനയേത് നിശ്വസിതോച്ഛ്വസിതസന്താപധ്യാന അധോമുഖചിന്തനകാർഷ്യാദിഭിരനുഭാവൈഃ. അത്രാര്യേ ഭവത ഐശ്വര്യഭ്രംശിഷ്ടദ്രവ്യക്ഷയജാ ബഹുപ്രകാരാതു ഹൃദയവിതർക്കോപഗതാ ചിന്താ നൃണാം സമുദ്ഭവതി. സോച്ഛ്വാസൈർനിശ്വസിതേ സന്താപൈശ്ചൈവ ഹൃദയശൂന്യതയാ അഭിനേതവ്യാ ചിന്താ മൃജാ വിഹീനൈരധൃത്യാ ച. മോഹോ നാമ ദൈവോപഘാതവ്യസനാഭിഘാതവ്യാധിഭയാവേഗപൂർവവൈരാനുസ്മരണാദിഭിർവിഭാവൈഃ സമുത്പദ്യത്തെ. തസ്യ നിശ്ചൈതന്യഭ്രമണപതനാഘൂർണനാദർശനാദിഭിരനുഭാവൈഃ അഭിനയഃ പ്രയോക്തവ്യഃ. അത്ര ശ്ലോകസ്താവതാര്യാ ച. അസ്ഥാനേ തസ്കരാൻ ദൃഷ്ട്വാ ത്രാസനൈർവിവിധൈരപി തത്പ്രതീകാരശൂന്യസ്യ മോഹഃ സമുപജായത്തെ. വ്യസനാഭിഘാതഭയപൂർവവൈരസംസ്മരണരോഗജോ മോഹഃ സർവേന്ദ്രിയസമ്മോഹാत् തസ്യാഭിനയഃ പ്രയോക്തവ്യഃ. സ്മൃതി നാമ സുഖദുഃഖകൃതാനാം ഭാവാനാം അനുസ്മരണം. സാ ച സ്വാസ്ഥ്യജഘന്യരാത്രിനിദ്രാച്ഛേദസമാനദർശനോദാഹരണ ചിന്ത്യാഭ്യാസാദിഭിർവിഭാവൈഃ സമുത്പദ്യത്തെ. താമഭിനയേത് ശിരകമ്പനാവലോകന ഭ്രൂസമുന്നമനാദിഭിരനുഭാവൈഃ. അത്രാര്യേ ഭവതഃ സുഖദുഃഖമതിക്രാന്തം തഥാമതിവിഭാവിതം യഥാവൃത്തം ചിരവിസ്മൃതം സ്മരതി യഃ സ്മൃതിമാനിതി വേദിതവ്യോऽസൗ. സ്വാസ്ഥ്യാഭ്യാസസമുദ്ധാ ശ്രുതിദർശനസംഭവാ സ്മൃതിനിപുണൈഃ ശിരോദ്വാഹനകമ്പൈർഭ്രൂക്ഷേപൈശ്ചാഭിനേതവ്യാ. ധൃതിർനാമ ശൗര്യവിജ്ഞാനശ്രുതിവിഭവശൗചാചാരഗുരുഭക്ത്യധികമനോരഥാർത്ഥ ലാഭക്രീഡാദിഭിർവിഭാവൈഃ സമുത്പദ്യത്തെ. താമഭിനയേത് പ്രാപ്താനാം വിഷയാണാം ഉപഭോഗാത് അപ്രാപ്താതീതോപഹത വിനഷ്ടാനാം അനനുശോചനാദിഭിരനുഭാവൈഃ. അത്രാര്യേ ഭവതഃ വിജ്ഞാനശൗചവിഭവശ്രുതിശക്തിസമുദ്ഭവാ ധൃതിഃ സദ്ഭിഃ ഭയശോകവിഷാദാദ്യൈരഹിതാ തു സദാ പ്രയോക്തവ്യാ. പ്രാപ്താനാമുപഭോഗഃ ശബ്ദരസസ്പർശരൂപഗന്ധാനാം അപ്രാപ്തൈശ്ച ന ശോകോ യസ്യാം ഹി ഭാവേ ധൃതിഃ സാതു. വ്രീഡാ നാമ അകാര്യകരണാത്മിക. സാ ച ഗുരുവ്യതിക്രമണ അജ്ഞാനപ്രതിജ്ഞാനിർവഹണകൃതപ്രത്യാദിഷ്ടപശ്ചാത്താപാദിഭിർവിഭാവൈഃ സമുത്പദ്യത്തെ. താം
നിഗൂഢവദന അധോമുഖ വിചിന്തന ഉർവീലേഖന വസ്ത്രാംഗുലീയക സ്പർശന നഖ നികൃന്ദനാദിഭിരനുഭാവൈഃ അഭിനയഃ പ്രയോക്തവ്യഃ. അഭിനയേത്. അത്രാര്യേ ഭവതഃ കിഞ്ചിദ കാര്യം കുർവൻ യോ ഹി നരോ ദൃശ്യത്തെ ശുചിഭിരന്യൈഃ പശ്ചാത്താപേന യുതോ വ്രീഡിത ഇതി വേദിതവ്യോസോ ലജ്ജാ നിഗൂഢവദനോ ഭൂമിം വിലിഖന്നഖാംശ്ച വിനികൃന്ദൻ വസ്ത്രാംഗുലീയകാനാം സംസ്പർശം വ്രീഡിതഃ കുര്യാത്. ചപലതാ നാമ രാഗദ്വേഷമാത്സര്യാമർഷീർഷ്യാ പ്രതികൂലാദിഭിർവിഭാവൈഃ സമുത്പദ്യത്തെ. തസ്യാശ്ച വാക്പാരുഷ്യ നിർഭർസന വധബന്ധ സംപ്രഹാര താടനാദിഭിഃ അനുഭാവൈഃ അഭിനയഃ പ്രയോക്തവ്യഃ. അത്രാര്യേ ഭവതി അവിമൃശ്യതു യഃ കാര്യം പുരുഷോ വധ താടനം സമാരഭത്തെ അവിനിശ്ചിതകാരിത്വാത് സ തു ഖലു ചപലോ വിബോധവ്യഃ. ഹർഷോ നാമ മനോരഥലാഭീഷ്ടജനസമാഗമന മനഃപരിതോഷദേവ ഗുരുരാജഭർതൃപ്രസാദ ഭോജനാച്ഛാദന ലാഭോപഭോഗാദിഭിർവിഭാവൈഃ സമുത്പദ്യത്തെ. തമഭിനയേത് നയനവദന പ്രസാദ പ്രിയ ഭാഷണാലിംഗന കണ്ഠകിത പുളകിതാസ്രസ്വേദാദിഭിരനുഭാവൈഃ. അത്രാര്യേ ഭവതഃ അപ്രാപ്യേ പ്രാപ്യേ വാ ലബ്ധേർത്ഥേ പ്രിയ സമാഗമേ വാപി ഹൃദയമനോരഥലാഭേ ഹർഷഃ സഞ്ജായതേ പുംസാം നയനവദന പ്രസാദ പ്രിയ ഭാഷാലിംഗനൈശ്ച രോമാഞ്ചൈഃ ലളിതൈശ്ചാംഗവിഹാരേ സ്വേദാദ്യൈരഭിനയസ്തസ്യ. ആവേഗോ നാമ ഉത്പാദവാദവർഷാഗ്നികുഞ്ചരോദ്ഭ്രമണ പ്രിയ പ്രിയ ശ്രവണ പ്രകൃതിവ്യസനാഭിഘാതാദിഭിർവിഭാവൈഃ സമുത്പദ്യത്തെ. തത്ര ഉത്പാദകൃതോ നാമ വിദ്യുതുൽക്കാ നിർഘാത പ്രപതന ചന്ദ്രസൂര്യോപരാഗ കേതുദർശനകൃതത്തമഭിനയേത്. സർവാംഗസ്രസ്തതാ വൈമനസ്യ മുഖവൈവർണ്യ വിഷാദ വിസ്മയാദിഭിഃ വാദകൃതം പുനരവകുണ്ഠനാക്ഷി പരിമാർജന വസ്ത്രസംഗ്രഹണ ത്വരിത ഗമനാദിഭിഃ വർഷകൃതം പുനഃ സർവാംഗ സംപീഡന പ്രധാവനച്ഛന്നാശ്രയ മാർഗണാദിഭിഃ. അഗ്നികൃതം നാമ ധൂമാകുല നേത്രതാംഗ സങ്കോചന വിധൂനനാദിക്രാന്താപക്രാന്താദിഭിഃ. കുഞ്ചരോദ്ഭ്രമണകൃതം നാമ ത്വരിതാപസർപ്പണ ചഞ്ചല ഗമന ഭയസ്തംഭ വേപഥു പശ്ചാദവലോകന വിസ്മയാദിഭിഃ. പ്രിയശ്രവണകൃതം നാമ അഭ്യുത്ഥാന ആലിംഗന വസ്ത്രാഭരണ പ്രദാന അശ്രുപുളകിതാദിഭിഃ. അപ്രിയശ്രവണകൃതം നാമ ഭൂമിപതന വിഷമ വിവർത്തന പരിധാവന വിലാപനാക്രന്ദനാദിഭിഃ. പ്രകൃതിവ്യസനകൃതം നാമ സഹസാപസർപ്പണ ശസ്ത്രചർമ്മ വർമ്മധാരണ ഗജതുരഗരഥാരോഹണ സംപ്രഹാരണാദിഭിഃ. ഏവമഷ്ടവികൽപ്പോയമാവേഗഃ സംഭ്രമാത്മകഃ സ്ഥൈര്യേണോത്തമമധ്യാനാം നീചാനാം ചാപസർപ്പണൈഃ. അത്രാര്യേ ഭവതഃ അപ്രിയനിവേദനാദ്വാ ശ്രവണാദവധീരിതാരിവചനസ്യ ശസ്ത്രക്ഷേപത്രാസാദാവേകോ നാമ സംഭവതി. അപ്രിയനിവേദനാദ്യോ വിഷാദഭാവാശ്രയോനുഭാവോസ്യ സഹസാരിദർശനാച്ഛേത് പ്രഹരണ പരിഘട്ടനൈഃ കാര്യൈഃ
जडता नाम सर्वकार्या प्रतिपत्तिः इष्टानिष्टश्रवणदर्शनव्याख्यादिभिर्विभावैः समुत्पद्यते तामभिनयेत् अकथनावभाषणताष्णीं भूवानिमेष निरीक्षणपरवशत्वदिभिरनुभावैः। अत्रार्ये भवति इष्टं वा निष्टं वा सुखदुःखे वा न वेत्ति यो मोहात् तूष्णीकः परवशगो भवति स जडसञ्ज्ञितः पुरुषः। गर्वो नाम ऐश्वर्यकुलरूपयौवनविद्याबलधनलाभादिभिर्विभावैः समुत्पद्यते तस्य असूयावज्ञा धर्षण अनुत्तरदान असम्भाषण अंगावलोकन विभ्रम अपहसन वाक्पारुष्य गुरुव्यतिक्रमण अधिक्षेपवचन विच्छेदादिभिरनुभावैः अभिनयः प्रयोक्तव्यः। अत्रार्या भवति विद्यावाप्तेरुपादैश्वर्यादधनागमाद्वापि गर्वः खलु नीचानां दृष्ट्यङ्गविचालनैः कार्यैः। विषादो नाम कार्यानिस्तरणदैवव्यापत्तिसमुद्धः तमभिनयेत् सहायान्वेषणोपाय चिन्तनोत्साह विघातवैमनस्य निःश्वसितादिभिरनुभावैः उत्तममध्यमाना। अधमानां तु परिधावनालोकनमुखशोषण सृक्वपरिलेहन निद्रानिश्वसित ध्यानादिभिरनुभावैः। अत्रार्या श्लोकौ कार्यानिस्तरणाद्वा चौर्याभिग्रहणराजदोषाद्वा दैवादर्थविपत्तेर्भवति विषादः सदा पुंसां वैचित्योपायचिन्ताभ्यां कार्य उत्तममध्यमैः निद्रानिश्वसितध्यानैरधमानां तु योजयेत्। औत्सुक्यं नाम इष्टजनवियोग अनुस्मरणोद्यानदर्शनादिभिर्विभावैः समुत्पद्यते तस्य दीर्घनिश्वसित अधोमुखविचिन्तन निद्रातन्त्र्यना अभिलषादिभिरनुभावैः अभिनयः प्रयोक्तव्यः। अत्रार्ये भवति इष्टजनस्य वियोगादौत्सुक्यं जायते ह्यनुस्मृत्या चिन्ता निद्रातन्त्रे गात्रगुरुत्वेरभिनयोऽस्य। निद्रा नाम दौर्बल्यश्रमक्लममद आलस्य चिन्ता अत्याहारस्वभावादिभिर्विभावैः समुत्पद्यते तामभिनयेत् वदनगौरव शरीरावलोलन नेत्रघूर्णन गात्रविमर्द विजृम्भणमाद्योच्छ्वसित सन्नगात्रता अक्षिनिमीलनाभिरनुभावैः। अत्रार्ये भवतः आलस्यात् दौर्बल्यात् क्लमाश्रमात् चिन्तनात् स्वभावाच्च रात्रौ जागरणादपि निद्रा पुरुषस्य सम्भवति तां मुखगौरवगात्रप्रतिलोलन नयनमीलन जडत्वैः जृम्भणगात्रविमर्देरनुभावैरभिनयेत् प्राज्ञः। अपस्मारो नाम देवयक्षनागब्रह्मराक्षसभूतप्रेतपिशाचग्रहणानुस्मरण उच्छिष्टशून्यागार सेवना शुचिकाल अन्तरातिपादधातु वैषम्यादिभिर्विभावैः समुत्पद्यते तस्य स्फुरितनिश्वसितोत्कम्बित धावनपतनस्वेदस्तम्भन वदन फेनहिक्का जिह्वा परिलेहनादिभिरनुभावैः अभिनयः प्रयोक्तव्यः। अत्रार्ये भवतः भूतपिशाचग्रहणानुस्मरणोच्छिष्टशून्यगृहगमनात् कालान्तरादिपादादशुचेश्च भवत्यपस्मारः सहसा भूमौ पतनं प्रवेपनं वदनफेनमोक्षश्च निस्सज्ञाभ्युत्थानं रूपाण्येतान्यपस्मारे। सुप्तं नाम निद्राभिभव
इन्द्रियविषयोपगमनमोहनक्षितितलशयनप्रसारणानुकर्षणादिभिर्विभावैः समुत्पद्यते। निद्रासमुत्थं तदुच्छ्वसितनिश्वसितसन्नगात्रता अक्षिनिमीलन सर्वेन्द्रियसम्मोहन उत्स्वप्नायितादिभिरनुभावैः अभिनयः प्रयोक्तव्यः। अत्रार्ये भवतः निद्राभिभवेनेन्द्रियविषयोपागमनमोहने सुप्तम् अक्षिनिमीलोच्छ्वसने स्वप्नायितजल्पितैः कार्यं सोच्छ्वासैर्निश्वासैर्मन्दाक्षिनिमीलनेन निश्चेष्टः सर्वेन्द्रियसम्मोहात् सुप्तं स्वप्नेश्च युञ्जीत। विबोधो नाम आहारपरिणामनिद्राच्छेददुःस्वप्न तीव्रशब्दस्पर्शादिभिर्विभावैः समुत्पद्यते। तमभिनये जृम्भणाक्षिपरिमर्दनशयनमोक्षणादिभिरनुभावैः। अत्रार्या भवति आहारविपरिणामाच्छब्दस्पर्शादिभिश्च सम्भूतः प्रतिबोधस्त्वभिनेयो जृम्भणवलनाक्षिपरिमर्दैः। अमर्षो नाम विद्यैश्वर्यबलाधिकैरधिक्षिप्तस्यावमानितस्य वा समुत्पद्यते। तमभिनये शिरःकम्बनप्रस्वेदनाथो मुखचिन्तन ध्यान अध्यवसायोपाय सहाय अन्वेषादिभिरनुभावैः। अत्र श्लोकौ आक्षिप्तानां सभामध्ये विद्यैश्वर्यबलाधिकैः नृणामुत्साहसंयोगादमर्षो नाम जायते। उत्साहाध्यवसायाभ्याम् अधोमुखविचिन्तनैः शिरः प्रकम्बस्वेदाद्यैस्तं प्रयुञ्जीत पण्डितः। अवहितं नाम आकारप्रच्छादनात्मकं तच्च लज्जाभयापजय गौरवजैष्म्यादिभिर्विभावैः समुत्पद्यते। तस्य अन्यथा कथनाविलोकित कथाभङ्गकृतकधैर्यादिभिरनुभावैः अभिनयः प्रयोक्तव्यः। अत्र श्लोका भवति धार्ष्ट्यजैष्म्यादिसम्भूतमवहितं भयात्मकं तच्चागणनया कार्यं नातीवोत्तरभाषणात्। उग्रता नाम चौर्याभिग्रहण नृपापराध असत्प्रलापादिभिर्विभावैः समुत्पद्यते। तां च वधबन्धनताडन निर्भर्सनादिभिरनुभावैः अभिनयेत्। अत्रार्या भवति चौर्याभिग्रहणवशा नृपापराधात् अधोग्रत भवति वधबन्धताडनादिभिरनुभावैरभिनयस्तस्याः। मतिर्नाम नानाशास्त्रविचिन्तनोः ऊहापोहादिभिर्विभावैः समुत्पद्यते। तामभिनये शिष्योपदेशार्थविकल्पन संशयच्छेदादिभिरनुभावैः भवति। चात्र श्लोकः नानाशास्त्रार्थबोधेन मतिः सज्ञायते नृणां शिष्योपदेशार्थकृतस्तस्यास्त्वभिनयो भवेत्। व्याधिर्नाम वातपित्तकफसन्निपातप्रभवः तस्य ज्वरादयो विशेषाः। ज्वरस्तु द्विविधः स शीतः स दाहश्च। तत्र स शीतो नाम प्रवेपित सर्वाङ्गोत्कम्पन निकुञ्चनाग्न्यभिलाष रोमाञ्च हनुविचलनास्य विकूणन मुखशोषण परिदेविताभिरनुभावैः अभिनयेत्। सदा हो नाम विक्षिप्ताङ्गकरचरण भूम्यभिलाषानुलेपन शीतलाभिलाष परिदेवन मुखशोषोत्कृष्टादिभिरनुभावैः। ये चान्ये व्याधयस्तेऽपि खलु मुखविकोणन गात्रस्तम्भस्रस्ताक्षि निःश्वसनस्तनितोत्कृष्टवेपनादिभिरनुभावैः अभिनेयाः। अत्र श्लोको भवति सामान्यतस्तु व्याधीनां
कर्तव्योऽभिनयो बुधैः स्रस्ताङ्गगात्रविक्षेपैस्तथा मुखविकूणनैः। उन्मादो नाम इष्टजनवियोगविभवनाशाभिघात वादपित्तश्लेष्मप्रकोपादिभिर्विभावैः उत्पद्यते। तम् अनिमित्तहसितरुदितोत्कृष्टासम्बद्धप्रलापशयितोपविष्टोद्धितप्रधावित नृत्तगीतपठितभस्मपांस्ववधूळन तृणनिर्माल्यकुचेलचीरखडगपालशरावाभरणधारणोपभोगैः अनेकैश्च अनवस्थितैश्चेष्टानुकरणादिभिरनुभावैः अभिनयेत्। अत्रार्ये भवतः इष्टजनविभवनाशादभिघातात् वादपित्तकफकोपात् विविधाचित्तविकारादुन्मादो नाम सम्भवति। अनिमित्तरुदितहसितोपविष्टगीतप्रधावितोत्कृष्टैः अन्यैश्च विकारकृतैरुन्मादं सम्प्रयुञ्जीत। मरणं नाम व्याधिजम् अभिघातजं च तत्रांत्रय कृच्छूल दोष वैषम्य गण्डपिडक ज्वर विशूचिकादिभिर्यात् उत्पद्यते। तद्व्याधिप्रभवम्। अभिघातजं तु शस्त्राहितं च विषपानश्वापदगजतुरग रथपशुयानपादविनाशप्रभवम्। एतयोरभिनयविशेषान् वक्ष्यामः। तत्र व्याधिजं विषण्णगात्रव्यायताङ्गविचेष्टितनिमीलितनयनं हिक्काश्वासोपेतम् अनवीक्षितपरिजनम् अव्यक्ताक्षरकथनादिभिरनुभावैः अभिनयेत्। अत्र श्लोकः व्याधीनामेकभावैः मरणेऽभिनयस्मृतः विषण्णगात्रैर्निश्चेष्टैरिन्द्रियैश्च विवर्जितैः। अभिघातचेतु नानाप्रकारा अभिनयविशेषाः। तत्र शस्त्रक्षते तावत् सहसा भूमिपतनवेपनस्फुरणादिभिरभिनयः प्रयोक्तव्यः। अहिदष्टविषपीतयोर्विषवेगो यथा कार्श्यवेपथुविदाह हिक्काफेन स्कन्धभङ्गजडतामरणानिति अष्टौ विषवेगाः। अत्र श्लोकौ भवतः कार्श्यं तु प्रथमे वेगे द्वितीये वेपथुर्भवेत् दाहं तृतीये हिक्कां च चतुर्थे सम्प्रयोजयेत् फेनं च पञ्चमे कुर्यात् षष्ठे स्कन्धस्य भञ्जनं जडता सप्तमे कुर्यात् अष्टमे मरणं भवेत्। अत्रार्या भवति श्वापदगजतुरगरथोद्भवं तु पशुयानपतनजं वापि शस्त्रक्षतवल्कुट्यादनवीक्षितगात्रसञ्चारम्। इत्येवं मरणं ज्ञेयं नानावस्थान्तरात्मकं प्रयोक्तव्यं बुधैः सम्यक् ऋथाभावाङ्गचेष्टितैः। त्रासो नाम विद्युदुल्काशनिपात निर्घादाम्बुतरवमहासत्त्वपशुरवादिभिर्विभावैः उत्पद्यते। तमभिनयेत् संक्षिप्ताङ्गोत्कम्बनवेपथुस्तम्भरोमाञ्चगल्गतप्रलापादिभिः अनुभावैः। अत्र श्लोको भवति महाभैरवनादादिस्त्रासः समुपजायते स्रस्ताङ्गाक्षिनिमेषैश्च तस्यत्वभिनयो भवेत्। वितर्को नाम सन्देह विमर्श विप्रतिपत्त्यादिभिर्विभावैः उत्पद्यते। तमभिनयेत् विविध विचारित प्रश्न सम्प्रधारण मन्त्रसङ्ग्रहणादिभिः अनुभावैः। अत्र श्लोको भवति विचारणादिसम्भूतः सन्देहातिशयात्मकः वितर्कस्सोऽभिनेयस्तु शिरोभ्रूक्षेपकम्पनैः।
एवमेते त्रयस्त्रिंशत् व्यभिचारिणो भावा देशकालावस्थानुरूप्येण आत्मगतपरगतमध्यस्था उत्तममध्यम अधमैः स्त्रीपुंसैः स्वप्रयोगवशात् उपपाद्या इति। अत्र श्लोकः त्रयस्त्रिंशदिमे भावा विज्ञेया व्यभिचारिणः सात्विकांस्तु पुनर्भावान् प्रवक्ष्याम्यनुपूर्वशः इति भारतीये नाट्यशास्त्रे भावव्यञ्जकं नाम 7मे अध्याये व्यभिचारी भावाः समाप्ताः। धन्यवादः।